नमस्कार. भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यावरील दुसऱ्या भागात आपले स्वागत. मागील भागामध्ये आपण बिंदू, रेषाखंड, किरण, रेषा, प्रतल यांच्या संज्ञा बघितल्या. त्यांना नाव कसे द्यायचे, त्यांचे थोडे गुणधर्म पाहिले. या भागामध्ये आपण रेषा या विषयावर थोडी अधिक चर्चा करणार आहोत. समजा ही माझी रेषा एल आहे आणि त्यावर हा बिंदू ए आहे. आता याच बिंदूमधून मी अजून रेषा काढू शकेन का? प्रयत्न करून पाहूया. ही माझी रेषा एन सुद्धा याच बिंदूतून जाते. ही माझी रेषा एम सुद्धा याच बिंदूतून जाते आणि आपण प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की या बिंदूमधून अनेक रेषा जाऊ शकतात आणि भूमितीच्या नियमांप्रमाणे एका बिंदूतून अमर्याद इतक्या रेषा जाऊ शकतात, अगणित रेषा जाऊ शकतात. पण माझ्याकडे दोन बिंदू आहेत, ए आणि बी. या दोन बिंदूंना जोडणारी मी एक रेषा काढलेली आहे, ए आणि बी बिंदू. आता या दोनही बिंदूतून जाणार अशी अजून एक रेषा काढता येईल का? तर मी इथून सुरुवात केली तर ही रेषा ही इकडे जाते, ही पुन्हा बी मधून जात नाही. जर मी इथून सुरुवात केली तर ही रेषा खालून जाते, बी मधून जात नाही. जर मी बी मधून सुरुवात करणारी थोडीशी बाजूची रेषा घ्यायचा प्रयत्न केला तरी ती ए मधून जात नाही. म्हणजे थोडक्यात ए आणि बी या दोन बिंदूंमधून फक्त एकच रेषा जाते आणि म्हणूनच रेषेच्या गुणधर्मामध्ये हे पहिले गुणधर्म. एकाच बिंदूमधून जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा अधिक रेषा जात असतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा असे म्हणतात. आणि त्या ज्या बिंदूमधून जातात त्या बिंदूला संपात बिंदू म्हणतात. म्हणजे या आकृतीमध्ये रेषा एल, रेषा एम आणि रेषा एन ह्या एकसंपाती रेषा असून बिंदू ए हा संपात बिंदू आहे. जर माझ्याकडे तीन बिंदू असतील ए, बी आणि सी आणि त्या तीनही बिंदूमधून एक समान रेषा जर जात असेल, समान रेषा जर ह्या तीनही बिंदूमधून जात असेल तर या तीन बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात. तीन किंवा अधिक बिंदूंमधून जेव्हा एकच रेषा जाते तेव्हा त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. आणि जेव्हा आणि जर बिंदू डी जो या रेषेवर नाहीये तो बिंदू आणि ए बिंदू यांना आपल्याला एकत्र संबोधायचे असते तेव्हा आपण त्यांना नैकरेषीय बिंदू म्हणतो, कारण ते एकाच रेषेवर नाही आहेत, ते नैकरेषीय बिंदू आहेत. न अधिक एकरेषीय म्हणजेच नैकरेषीय. जे बिंदू एका रेषेवर नाहीत ते बिंदू नैकरेषीय. आतापर्यंत आपण एका रेषेबद्दल बोललो. आता आपण एका रेषेच्या जोडीबद्दल बोलू. जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात, एकाच बिंदूत छेदतात, तेव्हा त्यांना
छेदरेषा म्हणतात. आणि ज्या बिंदूत त्या एकमेकांना छेदतात त्या बिंदूला छेदबिंदू म्हणतात. आणि आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिले की जर याच बिंदूमधून जर तिसरी रेषा गेली तर त्या रेषांना एक वेगळे नाव प्राप्त होते, ते म्हणजे एक संपाती रेषा, आणि या बिंदूचं नाव बदलून त्याला संपात बिंदू असं म्हणतो. आता यामध्ये आपण पाहू तर इथले अंतर, समजा या दोन रेषांमधले अंतर हे एवढे असेल, तर जसे जसे आपण छेदबिंदू जवळ जाऊ तसे हे अंतर कमी होताना दिसते. म्हणजेच छेदरेषांमधील अंतर नेहमी बदलत असते. छेदबिंदू जवळ ते कमी असते, तर छेदबिंदूपासून जसे जसे आपण लांब जाऊ तसे ते वाढत जाते. पण एक अजून रेषेची जोडी आहे की ज्या जोडीमध्ये हे जे अंतर आहे ते समान राहते. त्या रेषेवर तुम्ही कुठेही जा, त्या रेषेवरील हे अंतर समान राहते. आणि हे अंतर समान राहत असल्यामुळे कितीही ही रेषा वाढवली तरी कुठेही ती एकमेकांना छेदत नाही. आणि जेव्हा आपल्याकडे अशा रेषेची जोडी असते तेव्हा त्या रेषेला आपण समांतर रेषा असं म्हणतो. समांतर म्हणजेच सम अंतर, सगळीकडे अंतर समान, सम अंतर म्हणजेच समांतर रेषा. व्हिडिओमधील या भागात आणि या पूर्वीच्या भागामध्ये आपण भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यावर चर्चा केली. व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण याच धड्यावरील सराव गणिते पाहू. पुढच्या भागात भेटेपर्यंत नमस्कार. भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यावरील हा शब्दकोश: रेषा, लाईन, रेषाखंड, लाईन सेगमेंट, किरण, रे, बिंदू, पॉइंट, संपात बिंदू, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, छेदरेषा, इंटरसेक्टिंग लाइन्स, समांतर रेषा, पॅरलल लाइन्स, प्रतल, प्लेन. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.